नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TCS IBPS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये PYQ परीक्षेत झालेले सर्व काही प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. ओके, म्हणजे TCS IBPS च्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. ओके, चला बघूया पहिला प्रश्न. डायरेक्शन, select the option that can be used as a one word substitute for the given group of words. Vocabulary वरती 104 ते 5 प्रश्न विचारले जातात. बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. काय दिलाय? ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून, म्हणजे चंद्राशी संबंधित असणारा जो काही आहे त्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन काय? तर पहिलं ऑप्शन आहे सोलार, दुसरं म्हणतो प्लॅटोनिक, सी आहे फॅटल आणि डी आहे लुनार. तर मित्रांनो, असा शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे जो की मूनशी चंद्राशी संबंधित असेल. मग त्याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, जो की शब्द येतो आपल्याकडे लुनार. आता इतर शब्द आहेत, या शब्दांचा आपण अर्थ बघूया. बघा एक्सप्लेनेशन मध्ये लुनारचा अर्थ काय होतो? ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून, चंद्राशी संबंधित. ओके, तुम्ही मित्रांनो लुनार इक्लिप्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल, म्हणजे चंद्रग्रहण. ओके, मग लुनारला या इक्लिप्स चंद्रग्रहण या शब्दाला कोरिलेट करा आणि लक्षात ठेवा. दुसरं आहे बघा सोलार. ओके, ऑफ ऑर रिलेटिंग टू द सन, सूर्याशी रिलेट असणार, संबंधित असलेला. तुम्ही लक्षात ठेवा सोलार इक्लिप्स, सूर्यग्रहण. नंतर येतो प्लॅटोनिक. प्लॅटोनिकचा अर्थ होतो बघा अ रिलेशनशिप दॅट इज ओनली फ्रेंडली नॉट फिजिकल, म्हणजे असे मैत्रीपूर्ण संबंध असणं त्याला प्लॅटोनिक असं म्हणू शकता. नंतर येतो फॅटल. फॅटलचा अर्थ होतो प्राणघातक. ओके, प्लीज राईट डाऊन इम्पॉर्टंट वर्ड्स मिनिंग. ओके, बघा कॉझिंग ऑर एंडिंग इन डेथ, म्हणजे असं काहीतरी जो की डेथ मृत्यूशी निगडीत असणं, एवढं काहीतरी घातक असणं त्याला तुम्ही फॅटल असं म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In the following question, some part of the sentence may have error. खाली प्रश्न दिलाय, त्या प्रश्नामध्ये एरर आहे. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. असा प्रश्न म्हणजे तुम्हाला पार्ट शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एरर आहे. सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, सिलेक्ट नो एरर. जर या वाक्यामध्ये कुठलीही एरर नसेल तर तुम्हाला नो एरर या ऑप्शनला क्लिक करायचं. बघा, पहिला आहे मित्रांनो, आता प्रश्न वाचूया. My father had to burn the midnight oil to support our family. ओके, वाक्य दिले, याच्यात एरर शोधायची. पहिला ऑप्शन दिलाय सपोर्ट आवर फॅमिली, दुसरा म्हणला माय फादर हॅड टू, आणि थर्ड म्हणतो नो एरर, आणि चौथा म्हणतो द मिडनाईट ऑइल टू. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड हा बरोबर आहे. बघूया वाक्य बरोबर कसं, म्हणजे कुठल्या ग्रामरच्या स्ट्रक्चरमध्ये बसलेलं आहे. बघा, माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. याचा पूर्ण अर्थ होतो मित्रांनो, इथे बघा हॅड टू. हॅड टूचा अर्थ होतो भूतकाळात एखादी गोष्ट करावी लागली हे सांगण्यासाठी हॅड टूचा वापर केला जातो. इथे फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग इथे सब्जेक्ट झाला माय फादर, आपल्या स्ट्रक्चरनुसार हॅड टू घेतला, ठीक आहे. फर्ब आहे बर्न, हा V1 आला, आणि ऑब्जेक्ट हा इतर पार्ट. पण बघा, माय फादर हॅड टू बर्न द मिडनाईट ऑइल टू सपोर्ट आवर फॅमिली. माझ्या वडिलांना, माझ्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी मेहनत करावी लागली. ओके, बर्न द मिडनाईट ऑइल ही इडियम एक प्रकारची. मग हॅड टू नुसार स्ट्रक्चरमध्ये बसलंय म्हणजे बरोबर आहे. आता जर परीक्षेमध्ये असं वाक्य आलं समजा, ओके, तर तेच कशामध्ये येईल? तर माय फादर हॅज टू बर्न द मिडनाईट ऑइल. एखादी गोष्ट तुम्हाला सध्या करावी लागते तर तुम्ही हॅव टू किंवा हॅज टूचा वापर करू शकता, आणि त्याच्यासोबत सुद्धा V1 क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर करावा लागता. मग माय फादर सिंग्युलर असल्यामुळे तुम्ही हॅज टू घेऊ शकता. माय फादर हॅज टू बर्न द मिडनाईट ऑइल. इथे IVU दे असतं, मग असं म्हणलं असतं मी, वी हॅव टू बर्न द मिडनाईट ऑइल. ओके, आम्हाला खूप मेहनत करावी लागते, आणि आम्हाला खूप मेहनत करावी लागेल यासाठी विल हॅव टू किंवा शॅल हॅव टू वापरू शकता. मग तिथे सुद्धा V1च असला पाहिजे, मग असं होईल वाक्य होईल. बघा, माय फादर विल हॅव टू बर्न द मिडनाईट ऑइल. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला? क्लिअर. नेक्स्ट बघा. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Article घ्यायचं तुम्हाला. ओके, select the most appropriate answer to complete the sentence. बघा, I am going to perform dash important task immediately. पहिला म्हणतो an वापरा इथे, दुसरा ऑप्शन म्हणतो द वापरा, तिसरा म्हणतो अ आर्टिकल वापरा, चौथा म्हणतो नो आर्टिकल. आर्टिकलची गरजच नाही. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं, ओके, तर येथे बघायचं तुम्हाला बाबा, वर्ड जो दिलेला आहे तो वर्ड AEIO याने जर सुरुवात असेल तर तुम्हाला ॲन घ्यायचा आहे, जर इतर कन्सोनंट असतील तर तुम्हाला अ घ्यायचा आहे. मग इथे आय दिलाय, तर मग या अनुषंगाने आपलं ॲक्युरेट आन्सर येतं मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट ॲन येतं.
आता डिटेलमध्ये थोडंसं आपण जाऊया. बघा, अ आर्टिकल कुठे घ्यायचंय? बिफोर कन्सर्न, म्हणजे बी पासून झेड पर्यंतचे जेवढे कन्सर्न असतील. या रूलमध्ये पण थोडंसं मित्रांनो आहे. बघा, बी पासून झेड पर्यंत जे कन्सर्न्ड असतील किंवा असे वर्ड ज्याचा प्रोनाउन्सिएशन कन्सोनंट प्रमाणे होत असेल, ओके, बी पर्यंत झेड पर्यंतचे मराठीमध्ये जे कन्सोनंट आहेत त्यानुसार सुद्धा. आता मित्रांनो बघा, समजा इथे आलेलं आहे बघा, आपण इम्पॉर्टंट टास्क, ओके, म्हणून इथे वॉवल्स प्रमाणे येतो, ई आय याप्रमाणे येतं, आय आले इथे, म्हणून आपण इथे ॲन घेतलेला आहे. ओके, जर मी एखादं घेतलं असतं ऑनेस्ट मॅन, HONEST, ऑनेस्ट, आणि नंतर घेतलं असतं मॅन, मग याचा उच्चार मित्रांनो ऑनेस्ट हा मराठीमध्ये असणाऱ्या स्वराप्रमाणे होतो. मराठी 14 स्वर आहेत, अ ते अहम पर्यंत, आणि ॲपलचा ॲ आणि ऑरेंजचा ऑ, त्या स्वराप्रमाणे उच्चार होतो, म्हणून ॲन ऑनेस्ट असं येतं. ओके, जरी इथे एचनी सुरुवात असेल परंतु त्याचा उच्चार प्रोनाउन्सिएशन कशानुसार होते? ववेल्सनुसार, म्हणून इथे ॲन घेता येईल मला. ओके, आता पुढे बघा आपण महत्वाचं रूल याच्यामध्ये. इम्पॉर्टंट बघा, नो आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह समोर आर्टिकल घ्यायचं नाही, परंतु ॲडजेक्टिव्ह जर एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल सांगत असेल, म्हणजे एक घटक दर्शवत असेल, तेव्हा तुम्ही आर्टिकल वापरू शकता. मग इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, पण इम्पॉर्टंट कशाबद्दल बनते? टास्कबद्दल, म्हणजे एका कामाबद्दल, म्हणून इथे ॲन इम्पॉर्टंट टास्क म्हणजे एक महत्वाचं काम असं दिलेलं आहे. पूर्ण अर्थ बघा, आय एम गोइंग टू परफॉर्म अन इम्पॉर्टंट टास्क इमिडिएटली. लगेच मी एक अत्यंत महत्वाचं काम करणार आहे किंवा करायला जाणार आहे. ओके, मग महत्वाचा रूल आहे आय आलाय, जो की आपला वॉवल्समध्ये येतो, म्हणून इथे ॲन आलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. ओके, इनडायरेक्ट फॉर्म म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बघा. नताशा सेड टू क्लिंट बार्टन, फिअर हॅव यू बीन लास्ट नाईट. ओके, यासाठी पहिला ऑप्शन, नताशा आस्क्ड क्लिंट बार्टन, फिअर ही हॅड बीन द प्रिव्हियस नाईट. नताशा आस्क्ड क्लिंट बार्टन, फिअर यू हॅव बीन द प्रिव्हियस नाईट. Natasha asked Clint Barton, fear had I been the previous night. Natasha asked Clint Barton, fear I am the previous night. तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट. आता कसं आलं आपण डिटेलमध्ये बघूया. सर्वात महत्वाचा रोल बघा, इथे रिपोर्टिंग जो वर्ड वापरण्यात आलेला आहे, ओके, रिपोर्टिंग स्पीचचे जे वर्ड बघा, नताशा सेड टू क्लिंट बार्टन. नताशा क्लिंट बार्टनला म्हणाल. पहिला म्हणतो या सेड टू मध्ये काहीतरी बदल करा, रिपोर्टिंग वर्ड जो आहे ना त्याच्यामध्ये बदल करा. ओके, आता सेड टू वापरण्यात आलेला आहे, मग याचा बदल मित्रांनो काय झालाय? आस्क झालाय. कशामुळे झालाय बघा, आता WH टाईपचा क्वेश्चन असेल, इथे WH टाईपचं क्वेश्चन आहे फिअर नुसार. ओके, मग या WH टाईपचा क्वेश्चन फिअर, फॉट, फेन, विच असं जर असेल तर या वाक्यामध्ये सेड टू ऐवजी रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं तुम्हाला? वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला कधी आस्क घेऊ शकता, कधी इन्क्वायर्ड घेऊ शकता, कधी डिमांडेड घेऊ शकता, कधी वॉन्टेड टू नो घेऊ शकता, यापैकी घेता येईल. महत्वाचं रूल, WH क्वेश्चननी वाक्य व्हायले म्हणून आस्क सगळ्या वाक्यामध्ये आलेला आहे, म्हणजे पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला. दुसरा कन्सेप्ट तुम्ही बघू शकता, वाक्याचा जो टेन्स आहे ना त्या टेन्समध्ये बदल झालेला पाहिजे. आता मित्रांनो बघा, फिअर हॅव यू बीन, मग नॉर्मली येतो यू हॅव बीन, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3. बघा, बीचं V3 झालंय बीन, असणे. ओके, मग इथे सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस V3 प्रेझेंट परफेक्ट आहे. डायरेक्ट इंडायरेक्ट करत असताना टेन्समध्ये बदल करा. प्रेझेंट परफेक्टचं कशात होणार? पास्ट परफेक्ट. मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 असं होणार. मग याच्यामध्ये बघा, फिअर आय एम म्हणजे हा ऑप्शन कटला. ओके, इथे हॅड आय बीन इथे येऊ शकतं, हे दुसरं 2 नंबरचं यू हॅव बीन जशाल तसं राहिले, इथे कट झाला, म्हणजे उरलाय पहिला आणि तिसरा, या 2 मध्ये कॉम्पिटिशन आहे. ओके, आता बघूया आपण याच्यामध्ये काय. ओके, तिसरा रोल काय म्हणतो? हे जे शब्द असतात ना काही काही, प्रिव्हियस नाईट, लास्ट नाईट, तर यामध्ये बघा लास्ट नाईटचं काय झालं कन्व्हर्जन, प्रिव्हियस नाईट, हा एक रूल आहे. आता नंतर आपण बघूया आपण टेन्समध्ये किंवा त्याच्या अर्थामध्ये काय होतं. ओके, बघा, आता नताशा ब्लिंट कार्टनला म्हणाली, फिअर हॅव यू बीन लास्ट नाईट, म्हणजे तू काल रात्री कुठे आलेला होतास किंवा कुठे गेलेला होतास असा प्रश्न आहे. ओके, मग नताशा क्लिंट बार्टनला म्हणाली, तू कुठे गेलेला होते, आणि आपल्याला असं वाक्य सांगायचं की नताशा असं म्हणाली. मग असं होतं बघा, याच्यानुसार वाक्याचा ऑप्शन फर्स्ट बघा, नताशा आस्क क्लिंट बार्टन, नताशा क्लिंट बार्टनला म्हणाली, फिअर ही हॅड बीन द प्रिव्हियस नाईट, आदल्या रात्री तो कोठे गेलेला होता. पण ही हॅड बीन पाहिजे, तर यू हॅव बीन चालेल का परत? नाही. मग ही हॅड बीन चालेल येते, मग इथे आयची गरज होती का? नाही. मग ही हॅड बीन हा तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढचा प्रश्न बघूया, करेक्टली स्पेल्ड वर्ड, स्पेलिंगचा प्रश्न 100% विचारता. टॉलरेट, 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 बघा 4 ऑप्शन दिले टॉलरेटची स्पेलिंग. तर मित्रांनो ॲक्युरेट स्पेलिंग आहे ऑप्शन नंबर 3, TOLERAT. टॉलरेटचा मिनिंग लक्षात ठेवूया, म्हणजे इतर परीक्षेला काम येईल. बघा, टू बिअर समथिंग अनप्लीझंट ऑर अनॉइंग
और टू कीप गोइंग डिस्पाइट डिफिकल्टीज. टू बिअर समथिंग, बिअरचा अर्थ होतो सहन करणे. ओके, बिअर म्हणजे सहन करणे. अशी काहीतरी गोष्ट सहन करणे जी की अनप्लिजंट आहे, दुःख देणारी आहे किंवा अनॉय करणारी, चिडचिडेपणा आणणारी आहे, ती गोष्ट सहन करणं त्याला म्हणायचं टॉलरेट करणं. दुसरा अर्थ, टू कीप गोइंग डिस्पाइट डिफिकल्टीज, डिस्पाइट असून सुद्धा अडचणी जरी आल्या तरी त्या गोष्टी तुम्ही सहन करणं त्याला तुम्ही टॉलरेट म्हणू शकता. एक्झाम्पल बघा, ॲथलीट्स ऑफन हॅव टू टॉलरेट अ लॉट ऑफ पेन. जे ॲथलीट्स आहेत म्हणजे काय तर जे कवायती करणारे जे खेळाडू आहेत त्यांना असंख्य अशा पेनला, वेदनांना सहन करावं लागतं. एक्झाम्पलनुसार शब्दांना लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहील. पुढे बघा, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. ओके, पॅराजंबलचा प्रश्न आहे. ओके, 100% विचारतात. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्स. पहिलं काय तर करेक्ट आहे. पण प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅराग्राफ. हा संदिग्ध म्हणजेच काय तर सिक्वेन्स बरोबर दिलेला नाहीये, त्या सिक्वेन्स वापरायचा तुम्हाला आणि काय करायचं तुम्हाला सिक्वेन्सनुसार लावायचा. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन. पहिलं सेंटेन्स दिले, बाकीचं तुम्हाला जोडायचं. कधी कधी काय म्हणतात डायरेक्ट सगळेच जोडा. कधी हा पहिला सेंटेन्स देतात ॲक्युरेट आणि बाकीचे जोडायचे. बघा पहिला सेंटेन्स ॲक्युरेट काय, देअर वॉज अ मॅन हु मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता. हु मेड हिज लिव्हिंग, तो त्याची दिनचर्या किंवा त्याचं जगणं चालवायचा. कसं चालवायचा, बाय सेलिंग बलून्स ॲट द बीच, समुद्र किनारी फुगे विकून तो माणूस त्याचं जीवन किंवा चरितार्थ चालवायचा. पहिलं वाक्य दिलंय. आता बघूया आपण मित्रांनो ऑप्शननुसार काय काय येते. ओके बघा, आता पहिलं QRP म्हणजे क्यू नुसार जोडा. हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता हा जो माणूस आहे बघा, ओके, हा माणूस त्याच्या कुटुंबासोबत बीचवरती येईल का फॅमिलीवर? नाही ना, कुटुंबासोबत कशाला विकायला येईल? नाही, म्हणजे पहिला ऑप्शन चूक झाला. दुसरा बघा PQR म्हणजे हा टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. आता हा माणूस स्वतःचा क्वालिटी टाइम म्हणजे चांगला वेळ म्हणजे वेळ घालवण्यासाठी समुद्रकिनारी फुगे विकायला येईल का? नाही, म्हणजे हा P पासून सुरू होणार हा सुद्धा रॉंग झाला. तिसरा बघा RQP, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. आता बघा महत्वाचं, दोन वाक्य जोडण्यासाठी जे वाक्य सुरू झाले पहिल्याला कोरिलेट करते का? बघा, हा माणूस होता, तो समुद्रकिनारी यायचा, फुगे विकायचा. मग ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स, लहान मुलांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, सेंटर होता तो माणूस. मग ही कुणासाठी वापरलं? हू साठी, म्हणजे आर पासून सुरू होणारं वाक्य होऊ शकतं. आर पासून बघा, आर घेतलं आपण पहिलं. ओके, दुसरं बघा क्यू येते का? हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. आता स्मॉल किड्स म्हणजे असे मुलं, या किड्स मुलांसाठी हु वापरलाय जे की, आणि वर हा किड्स अनेक असल्यामुळे वर आलाय. मग हे मुलं त्यांच्या कुटुंबासोबत समुद्रकिनारी यायचे. ओके, आता इथपर्यंत समुद्रकिनारी यायचे. कशासाठी यायचे? बघा इथे क्यू पर्यंत आलो. नंतर P टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट बीच, त्यांचा एक आनंदाचा क्षण बीचवरती घालवण्यासाठी. म्हणजे तिसरं तुमचं ऑप्शन जे ते बरोबर येऊ शकतं. चौथं बघा, क्यू पासून सुरुवात व्हायली का? हु वर कमिंग टू बीच विथ देअर फॅमिलीज, म्हणजे नाही, पहिलं आणि चौथं लगेच कट झालं. उरला फक्त थर्ड जो की तुमचा ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, नंतर बघा इथे मित्रांनो सिनोनिम आहे, सिनोनिम फाइंड आउट करायचं. बघा, गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज ऑर अ स्लाइस ऑफ फ्रेश पीच. ओके, मग गार्निश या शब्दासाठी तुम्हाला समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. सर्वात महत्वाचं काय बाबा, गार्निशचा तुम्हाला अर्थ माहित नाहीये, वाक्य वाचा, वाक्यावरून काय कळतो का? बघा, गार्निश द ड्रिंक, त्या ड्रिंकला काय करायचंय? क्रॅनबेरीजनं, ओके, फळ आहे, आणि स्लाइस ऑफ फ्रेश पीच, पीच नावाचं सुद्धा फळ आहे. त्या पीच नावाच्या फळाचे जे स्लाइस आहेत, तुकडे, जसं की काकड्या वगैरे म्हणतो ना, एखादं पेय असतं बघा, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा, त्या पेय असेल त्या ग्लासवरती बऱ्याच वेळा काकडी लावलेली असते किंवा बरेच सारे त्याच्यावरती वेगळे पदार्थ त्याला सजवलेले असतात त्याला वगैरे. मग या गार्निशचा अर्थ होतो एखादी गोष्ट सजवणं, किंवा तुम्ही नॉर्मली पाहिलं असेल केक असेल, त्या केकवरती सजवण्यासाठी त्यावर वेगळे कधी कधी स्ट्रॉबेरी लावली जाते, कधी कधी त्याच्यावरती काजू बदाम वगैरे त्याच्यावरती स्प्रेड केले जातात एटसेट्रा. ओके, मग गार्निश म्हणजे सजवणे. मग यासाठी असा शब्द तुम्हाला समानार्थी शोधायचा आहे. पहिला म्हणतो इम्बेलिश, दुसरा म्हणतो वेड, तिसरा म्हणतो ब्लेमिश, डी म्हणतो डिसमॅन्टल. सगळे अवघड शब्द आहेत, PYQ परीक्षेत विचारलेत. ओके, महत्वाचे. तर मित्रांनो गार्निशसाठी ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, इम्बेलिश करणं, सजवणं. बघूया सर्व शब्दांचे अर्थ. बघा, गार्निश टू डेकोरेट अ डिश ऑफ फूड विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ अनादर फूड, म्हणजे सुशोभित करणे. बघा, एखादी डिश सजवणं कशाने? स्मॉल अमाऊंट ऑफ अनादर फूड, दुसऱ्या फळांचा वापर करून एखादी डिश सजवणं त्याला गार्निश करणं, सुशोभित करणं म्हणायचं.
मग गार्निशसाठी सिमिलर झाला इम्बेलिश. बघा, टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल बाय ॲडिंग डेकोरेशन टू इट, म्हणजे त्या वस्तूवरती काहीतरी दुसरं ॲड करून तिला सुंदर बनवण्यासाठी त्यावरती काही पदार्थ ॲड करणं, त्याला म्हणायचं एम्बेलिश करणं, म्हणजे सजवणे, सुशोभित करणे. एकमेकांचे सिमिलर झाले. दुसरं बघा, वेंड. वेंडचा अर्थ काय? टू मूव्ह स्लोली अँड नॉट डिरेक्टली, म्हणजे एखादी गोष्ट हळवारपणे एखाद्या जवळून जाणं, त्याला वेंड करणं म्हणायचं. नंतर बघा, ब्लेमिश. अ मार्क दॅट स्पॉइल्स द वे समथिंग लुक्स. अ मार्क म्हणजे अशी खूण जी की स्पॉइल द वे समथिंग लुक, एखादी गोष्ट दिसते ती खराब करणं, स्पॉइल करणं, त्याला म्हणायचं ब्लेमिश. म्हणजे त्या गोष्टीवरती कलंक लावणं, काळीमा फासणं, डाग देणं, त्याला ब्लेमिश करणं म्हणायचं. लिहून घेऊ शकता महत्वाचं वर्ड. नंतर डिसमॅन्टल. टू डिस्ट्रॉय द इंटिग्रिटी ऑर फंक्शनिंग ऑफ समथिंग, म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची इंटिग्रिटी म्हणजे एकता आहे ती वेगळं करणं, त्याला म्हणायचं डिसमॅन्टल करणं, म्हणजे यंत्राचे भाग सुटे करणं. तुमच्याकडे एखादा सीपीयू आहे, सीपीयूचा तुम्ही काय करायला, मदरबोर्ड वेगळा काढताय, त्याच्यामधले वेगळे पार्ट वेगळे तुम्ही अलग अलग करून टाकताय सगळे, मग त्याला डिसमॅन्टल करणं म्हणजे पार्टला खोलणं. मशीन असेल कुठली, कूलर असेल, फॅन असेल, सगळे पार्ट तुम्ही वेगळे करताय, त्याला डिसमॅन्टल करणं म्हणायचं. नंतर बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म तुम्हाला करायचं. ओके, माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अनडीड मी कम्प्लिटली. ओके, पहिला ऑप्शन दिलाय, I was not being undone completely by my last joint venture with Mr. Anderson. दुसरा म्हणतो, I was incompletely done by my last joint venture with Mr. Anderson. तिसरा म्हणतो, I was not done completely by my last joint venture with Mr. Anderson. I was completely undone my last joint venture with Mr. Anderson. मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 4. आता 4 कसं डिटेलमध्ये आला आपण बघूया. बघू शकता तुम्ही. सर्वात महत्वाचं काय, जो ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना जो वाक्य विचारलंय त्याचा टेन्स ओळखायचा. सर्वात महत्वाचा रोल, पहिला टेन्स कुठला? बघा, माय लास्ट जॉईंट व्हेंचर हा झाला तुमचा सब्जेक्टचा पार्ट. ओके, विथ अँडरसन हा सब्जेक्ट झाला पूर्ण, मिस्टर अँडरसन सब्जेक्ट झाला. अनडू म्हणजे एखाद्या गोष्टी नाश पावणे, नुकसान होणे, अनडूचा विटू झाला अनडीड, म्हणजे सब्जेक्ट तर क्लिअर झालाय, नंतर फिटू वापरलाय. ओके, आणि मी हा तुमचा ऑब्जेक्ट झालाय. ओके, म्हणजे माझा जो शेवटचा जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, व्यवसाय होता अँडरसन सोबत, त्याने मला पूर्णपणे नाश करून टाकलं, माझं पूर्णपणे नुकसान झालं असं आपण त्याला म्हणतो. मग सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट या रचनेमध्ये बसलाय. तर तुम्हाला असं वाक्य शोधायचं ज्याच्यामध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट आला पाहिजे. आता मित्रांनो, रूल काय म्हणतो बघा, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना काही बदल होतात. आयचं कन्व्हर्जन मी होतं, हीचं हिम होतं, शीचं हर, यूचं यू, इटचं इट, देचं देम, विचं अस, म्हणजे आयचं मी मला, हिचं हिम त्याला, शीचं तिचं हर झालं तिला किंवा तिचा, यूचं तू तुम्ही, इटचं ते त्या किंवा त्याला, दे म्हणजे ते, आणि देचं देम झालं त्यांना, वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला. मग जसं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये व्हायला तसं त्याचं सुद्धा काही याचं कन्व्हर्जन होत असतं. आता मी आहे, मग मीचं काय व्हायला पाहिजे, आय, म्हणजे आय नुसार वाक्य जशाल तसं आलंय. ओके, पहिला रूल बघा. दुसरा म्हणतो त्याचं एक स्ट्रक्चर आहे, सिंपल पास्टचं असेल तर काय करायचंय, ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर वॉजवेअर घ्यायचा. वॉजवेअर कशावर डिपेंड असणार, सब्जेक्टवरती. सब्जेक्ट जर तुमचा सिंग्युलर असेल तर वॉज घ्या, प्लुरल असेल तर वर घ्या. ओके, आय आहे म्हणजे सिंग्युलर, इथे वॉज असणार, म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. नंतर म्हणतो क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, नंतर बाय घ्या आणि सब्जेक्ट घ्या. ओके, आता बघा तिसरं रूप आय वॉज घेतलेलं आहे मी इथे. ओके, मग तिसरं रूप अनडू, अनडीड, अनडन असं तिसरं रूप येतं. मग अनडन पाहिजे, इथे डन आले म्हणजे हा तुमचा काय झालाय, चुकलेला आहे, तिसरा चुकलाय. इथे इनकम्प्लिटली, मित्रांनो इथे कम्प्लिटली दिलाय, इनकम्प्लीटची गरज होती का, नाही, म्हणजे हा सुद्धा चुकलाय. नंतर बघा या इथे पहिल्या आणि चौथ्यामध्ये बीइंग अनडन, येथे पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला वापरलाय आहे की नाही. बीइंग कधी वापरतात पॅसिव्हमध्ये, पास्ट कंटिन्युअसच्या याच्यामध्ये. हा म्हणजे पहिला सुद्धा चुकलाय आणि चौथा बरोबर आहे. बघा येथे ऑब्जेक्ट घेतला मी आय, आय नंतर घेतला वॉज, नंतर कम्प्लिटली शब्द घेतला, नंतर फी3 अनडू, अनडीड, अनडन घेतला, आणि नंतर मी बाय घेतलेला इथे, आणि नंतर बाकी मग इतर पार्ट येथे आलेला आहे. बघा मग आय वॉज कम्प्लिटली अनडन म्हणजे माझा पूर्णपणे नाश झालाय, माझं नुकसान झालंय. कशामुळे, बघा बाय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन, अँडरसन सोबत जुना व्यवसाय केल्यामुळे. ओके, चला पुढे बघा. Select the most appropriate meaning of the given idiom in bold or underline in the following question. Idiom दिली, म्हण दिली. बघा barking up the wrong tree, idiom आहे, त्याचे मीनिंग माहितीच असणं आवश्यक आहे. पहिलं वाचूया. Pursue a course of action that will most likely be futile. Pursue course of action म्हणजे असं काम चालू ठेवणं जे की फ्युटाईल, निरर्थक होण्याची शक्यता असणे.
म्हणजे असं काम चालूच ठेवणं की तुम्हाला माहिती आहे की ते काम सक्सेसफुली होऊ शकत नाही. ओके, दुसरा बघा, मेक ॲन एनिमी ऑफ समवन, एनिमी शत्रू बनवणे एखाद्याला. तिसरं, रिस्पेक्टफुली डिसॲग्री विथ समवन, डिसॲग्री असमत दर्शवण. मग एकदम रिस्पेक्टफुली आदरपूर्वक एखाद्याशी असमत दर्शवण. आणि डी म्हणतो परस्यू वन अजेंडा, एखादाच अजेंडा चालू ठेवणं, म्हणजे तो म्हणेल त्या पद्धतीने वागत राहणं. ओके, मग मित्रांनो ऑप्शन नंबर ए तुमचं बरोबर आहे. ओके, मग बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजेच काय तर परस्यू अ कोर्स ऑफ ॲक्शन दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल, म्हणजे निरर्थक, ज्याचा काही फायदाच होत नाही या दृष्टीने काम करत राहणे, ती कृती चालूच ठेवत राहणे. म्हणजेच काय तर तुमचं काम एक आहे आणि दुसरीकडेच मेहनत घेत आहेत, तर त्याला म्हणायचं बार्किंग अप द रॉंग ट्री. बघा, सूरज मस्ट फेस द फॅक्ट दॅट ही इज बार्किंग अप द रॉंग ट्री. ओके, म्हणजे असं म्हणूया त्याला परीक्षा द्यायची एमपीएससीची आणि अभ्यास करत चाललाय तो बँकिंग परीक्षेचा, म्हणजेच काय चुकीच्या दिशेने अभ्यास करत आहे. ओके, बार्किंग अप द रॉंग ट्री. नेक्स्ट बघा, in the following question out of the given 4 alternatives select the one which is opposite in meaning to the underlined word. आता डायरेक्ट शब्दाचा अपोजिट सांगा, याऐवजी प्रश्न विचारायलेत, अंडरलाईन शब्द द्यालेत आणि मग त्याचा अपोजिट सांगायचं. बघा, टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रँटेड अ रॉयल पार्डन. बघा, टायलर वॉज कन्व्हिक्टेड, टायलरला कन्व्हिक्ट दोषी ठरवण्यात आलं, बट परंतु वॉज ग्रँटेड म्हणजे अनुमती मिळाली, रॉयल पार्डन, रॉयल म्हणजे राजेशाही आणि पार्डन म्हणजे माफी. त्याला दोषी ठरवण्यात आलं, टायलरला दोषी ठरवण्यात आलं, परंतु त्याला रॉयल पार्डन म्हणजे राजेशाही माफी मिळाली. मग पार्डन म्हणजे माफी मिळणं, तर याचा अपोजिट वर्ड म्हणजे गुन्हा होणं, शिक्षा होणं. त्यासाठी काय, पहिला ग्रेस, दुसरा मर्सी, तिसरा पनिश, चौथा काइंडनेस. बाकीचे जरी अर्थ माहित नाही, तुम्हाला एकाचा शब्द अर्थ माहिती आहे, पनिश, मग तो तुमचा आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके, आता बाकी शब्दांच्या डिटेलमध्ये बघा. ग्रेस, एलिगन्स अँड ब्युटी ऑफ मुवमेंट ऑर एक्सप्रेशन. एलिगन्स अँड ब्युटी ऑफ मुवमेंट ऑर एक्सप्रेशन म्हणजे एखाद्याची चालणं किंवा बोलणं इत्यादीची आकर्षक पद्धती, त्याला म्हणायचं ग्रेस. ओके, दुसरं बघा, मर्सी, काइंडनेस दॅट मेक्स यू फॉरगिव्ह समवन. काइंडनेस म्हणजे असा दयाळूपणा ज्या की तुम्हाला इतरांना माफ करायला भाग पाडतो, दया येते तुम्हाला, सहानुभूती वाटते एखाद्याची, त्याला मर्सी म्हणायचं. ओके, नंतर आहे पनिश, शिक्षा करणं, जो की तुमचा आन्सर होता. ओके, काइंडनेस, दयाळूपणा, महत्त्वाचे शब्द लिहून ठेवा. नंतर बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल. आर्टिकलचा प्रश्न आहे. मिस्टर कुलदीप सिंग इज अ डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट अमेरिका. पहिले दिलाय द वापरा, दुसरा म्हणतो अँड, तिसरा नो आर्टिकल, चौथा ए. ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 4. ओके, कसं आलं बघा. आता मिस्टर कुलदीप सिंग कोण आहे तर अ फेमस जर्नलिस्ट, म्हणजे एक प्रसिद्ध कोण आहे तर जर्नलिस्ट, पत्रकार आहेत अमेरिकेमधले. मग एक प्रसिद्ध पत्रकार. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ए किंवा एन कुठे वापरायचा, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे सांगण्यासाठी. मग अ कुठं वापरायचा आहे, जे कन्सोनंट असतील बी पासून झेड पर्यंतचे, किंवा असा कोणता शब्द त्याचा उच्चार व्यंजनाप्रमाणे कन्सोनंटप्रमाणे होत असेल, उच्चारावर सुद्धा डिपेंड असणार. ओके, आणि एन कुठे वापरायचं, ज्याचा उच्चार ए आ यू या 5 स्वरापैकी किंवा मराठीमध्ये जे 14 स्वर आहेत, अ आ इ ई उ ऊ ए ओ अम आहा, ॲपलचा ॲ आणि ऑरेंजचा ऑ, या 14 स्वरानुसार त्याचा प्रोनाउन्सिएशन येत असेल तर तेव्हा ती वस्तू एक दाखवण्यासाठी तुम्ही एन वापरू शकता. तिसरा रूल, फेमस. ओके, नो आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव्ह. कुठल्याही ॲडजेक्टिव्ह, कुठल्याही विशेषण समोर ए किंवा एन घ्यायचं नाही. ओके, म्हणजे तुम्ही जर असं म्हणला मिस्टर कुलदीप सिंग इज फेमस, फेमस बस, शी इज ब्युटिफुल बस, परंतु मी एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणतोय शी इज अ ब्युटिफुल गर्ल, मग अ कुणासाठी आलं, गर्लसाठी. ब्युटिफुलसाठी आलं का, नाही. मग याच पद्धतीने फेमससाठी ॲन आलाय का, नाही. तर ॲन कुणासाठी आलाय तर या जर्नलिस्ट, अ कुणासाठी आलाय तर या जर्नलिस्टसाठी आलेला आहे, पत्रकारासाठी आलेला आहे. पण ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. ओके, पॅसिव्ह करायचं तुम्हाला मित्रांनो. बघा, पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. पहिलं ऑप्शन व्यवस्थित सगळे वाचून घ्या, व्यवस्थित सगळे वाचून घ्या. टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड द डोअर हॅज टू बी ओपन बाय पुष्पेंद्र. Pushpendra's door has been opened to be received by his best friend. Pushpendra has been opened by the door to receive his best friend. The door has been opened by Pushpendra to receive his best friend. मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर 4. कसं आलं आपण डिटेलमध्ये बघूया. सर्वात महत्त्वाचा रूल म्हणलं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना वाक्याचा टेन्स ओळखायचा. बघा, पुष्पेंद्र सब्जेक्ट झाला, फॉर्म्युला बघा ॲक्टिव्ह व्हायचा, पुष्पेंद्र सब्जेक्ट झाला. ओके, नंतर हॅवॅज आला. ओके, प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस हॅवॅज प्लस विथ, इथे हॅज आले, पुष्पेंद्र सिंग्युलर असल्यामुळे. काय ओपन केले त्यांनी, द डोअर, म्हणा हा ऑब्जेक्ट झाला. ओके, इथपर्यंत कळालं प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला.
मग प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला पॅसिव्हमध्ये करताना काय घ्यायचं, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या, नंतर हॅव हॅज घ्या, नंतर बीन घ्या, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, नंतर बाय घ्या आणि सब्जेक्ट घ्या. मग असं वाक्य या फॉर्मॅटमध्ये येते का बघा. बघा टू रिसीव्ह, आता सब्जेक्ट झाला पुष्पेंद्र, वर्ब झाला ओपन, ऑब्जेक्ट झाला द डोअर. मग डोअरनी सुरुवात होणारं वाक्य बघायचं. मग पहिल्या वाक्यामध्ये डोअरनं सुरुवात झाली का, नाही, म्हणजे चुकलं. दुसरं पुष्पेंद्रच डोअर, परत इथे आलाय हा, म्हणजे हा चुकला. तिसरं परत पुष्पेंद्रनं वाक्य सुरू झाले, हा चुकला. मग द डोअरनी चौथं वाक्य सुरू झालं बघा, ऑब्जेक्ट घातला द डोअर, नंतर द डोअर सिंग्युलर असल्यामुळे हॅज झाला, नंतर बीन वापरला स्ट्रक्चरनुसार, ओपन हा फित्री झाला, नंतर बाय वापरला, क्रिया कोणी केली, पुष्पेंद्रने, मग हा सब्जेक्ट पुष्पेंद्रचा पुष्पेंद्र राहिला. ओके, मग इथपर्यंत बरोबर आहे बघा. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज फ्रेंड, म्हणजे त्याच्या मित्राला आतमध्ये येण्यासाठी पुष्पेंद्रने दरवाजा उघडला. आणि इकडे काय, द डोअर हॅज बीन ओपन, दरवाजा उघडण्यात आला, बाय म्हणजे कडून, कुणाकडून, पुष्पेंद्रकडून, कशासाठी, टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड, त्याच्या आवडत्या मित्राला आतमध्ये किंवा घरामध्ये घेण्यासाठी दरवाजा उघडण्यात आला, कुणाकडून, पुष्पेंद्रकडून. ओके, हे कन्वर्जन बघा, जरी पुष्पेंद्र असल्यामुळे बदल झाला नाही, पण कन्वर्जन, आयचं मी, हिचं हिम होतं, शीचं हर, यूचं यू, इटचं इट, देचं देम, वीचं अस. पुढे बघा सिनोनिम, वर्ड दिलाय मेस्ट्रो. ओके, पहिला दिलाय जिनियस, सिनाइल, स्लेंडर, नो व्हॉइस. ओके, याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट, जिनियस, म्हणजे त्या त्या क्षेत्राशी असणारा प्रसिद्ध व्यक्ती. बघा अर्थ, मेस्ट्रो, समवन हु इज व्हेरी स्किल्ड ऑर गिफ्टेड इन अ स्पेसिफाईड आर्ट. बघा, समवन हु इज व्हेरी स्किल्ड म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे स्किल आहे, गिफ्टेड इन स्पेसिफिक आर्ट म्हणजे एखाद्या कलेमध्ये त्याचं काय वाकबगारपण आहे, म्हणजे गायन, वादन इत्यादी मधील श्रेष्ठ कलाकार, त्याला मेस्ट्रो असं म्हणायचं. ओके, मग जिनियस, अ पर्सन हु हॅज अ ग्रेट अँड अनयुज्युअल ॲबिलिटी, असा व्यक्ती ज्याच्याकडे महान किंवा अनयुज्युअल ॲबिलिटी म्हणजे अशी कुणाकडे न नसणारी काय क्षमता आहे, तर त्याला जिनियस, बुद्धिमान म्हणायचं. तिसरा बघा सनाईल, बिहेविंग इन अ कन्फ्युज्ड अँड स्ट्रेंज वे, म्हणजे असा व्यक्ती जो की कन्फ्यूज, गोंधळलेल्या पद्धतीने किंवा स्ट्रेंज पद्धतीने, विचित्रपणे वागतोय, त्याला सिनाईल असं म्हणायचं. ओके, म्हणजे वेडा व्यक्ती. स्लेंडर, स्मॉलर इन अमाऊंट ऑर साईज, म्हणजे व्यक्ती बारीक असेल, सडपातळ असेल, त्याला तुम्ही स्लेंडर असं म्हणू शकता. व्यक्ती बारीक आहे, सडपातळ, त्याला स्लेंडर म्हणू शकता. हडकोळा. नो वाईज बघा, अ पर्सन हु इज न्यू अँड विदाउट एक्सपिरियन्स इन अ सर्टन जॉब, म्हणजे नवशिका, अनुभवी, असा व्यक्ती किंवा ज्याला एखाद्या कामामधला अनुभव नाहीये, म्हणजे नवशिक्या आहे, नवीनच आहे क्षेत्रामधला, त्याला नो वाईज तुम्ही म्हणू शकता. ओके, इतर परीक्षेमध्ये उपयोगी पडू शकता. नंतर बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. ओके, काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये एरर आहे. ओके, काही मध्ये एरर नाहीये, हे सुद्धा बघू शकता. ज्याच्यामध्ये एरर नाहीये तर वाक्याचं तुम्ही आन्सर नो एरर म्हणू शकता. आय मेट अ डॉक्टर फाईल आय वर ऑन द वे टू मार्केट. पहिला म्हणतो आय मेट अ डॉक्टर, दुसरा म्हणतो फाईल आय वर, तिसरा म्हणतो द वे टू मार्केट आणि चौथा म्हणतो नो एरर. तर मित्रांनो महत्वाचं आहे, लगेच जोडी बघायची, सब्जेक्टला वर्ब जुळतोय का. इथे वेअरची काही गरज नव्हती, इथे वॉज पाहिजे होता. वाक्याचा अर्थ काही असू द्या, जोडी बघायची. आयची जोडी काय, वॉज येते. हिची जोडी काय येते, वॉज येते. वीची जोडी काय येते, वर येते. परत ही शीट असेल तर इज असणार. ओके, वी यू दे असण्यावर आर असणार. ते पेअर लक्षात ठेवायचे. ओके, पुढे बघा. तर मित्रांनो ही आहे बघा ईडीएम आहे, तुम्हाला ईडीएम फ्रेज बघा. अ ड्रॉप इन अ बकेट, पहिलं दिलं ॲज मच ॲज पॉसिबल, जेवढं काही ते शक्य. अ हँडसम अमाऊंट, मोठी अमाऊंट. नथिंग ॲट ऑल, काहीच नाही आहे. अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट, म्हणजे अनसिग्निफिकंट, सिग्निफिकंट महत्वाची, इनसिग्निफिकंट कमी महत्वाची रक्कम. मग मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हा तुमचा बरोबर आहे. ओके बघा, अ ड्रॉप इन अ बकेट अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट, म्हणजेच काय तर अगदी क्षुल्लक अशी किंमत. आता बकेटमध्ये ड्रॉप टाकणं, ती बकेट फुलफिल होईल का एखाद्या थेंबानी, नाही. मग बकेटची गरज काय, तर त्या बकेटमध्ये साधारणतः 20 लिटर पाणी बसतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक थेंब टाकून त्या बकेटला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा, शक्य आहे का, नाही. म्हणजे अ व्हेरी इनसिग्निफिकंट अमाऊंट म्हणजेच काय, तर एखादी परीक्षा क्रॅक होण्यासाठी तुम्हाला जवळपास 8 तास अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही करताय 10 मिनिटं अभ्यास, शक्य आहे का परीक्षा क्रॅक करणं, नाहीये. मग त्याला म्हणू शकता तुम्ही अ ड्रॉप इन अ बकेट. ओके, आपण पॅसेज काय म्हणतो. आता हा जो पॅसेज आहे ना, तुम्हाला ITI इन्स्ट्रक्टर 2022 TCS पॅटर्न अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके, बघा पॅसेजमध्ये काय दिलं. टेलिव्हिजन इज चेंजिंग पीपल्स लाईफ क्वाईट ड्रॅमॅटिकली. बघा टेलिव्हिजन इज चेंजिंग म्हणजे टीव्ही हे बदलत आहे. पीपल्स लाईफ, लोकांचं आयुष्य, क्वाईट ड्रॅमॅटिकली. मित्रांनो ड्रॅमॅटिकलीचा अर्थ होतो नाट्यमय रीतीने.
मग टेलिव्हिजन हे लोकांचं आयुष्य नाट्यमय रीतीने किंवा अत्यंत जलद गतीने काय करत आहे, बदलत आहे. In a countrywide survey, a tenth of television viewers have admitted that the care of children and elderly is getting neglected. बघा, in a countrywide survey म्हणजे संपूर्ण देशभर केलेल्या सर्वेनुसार, ओके, सर्वेक्षणानुसार अ टेंथ ऑफ टेलिव्हिजन व्ह्युअर्स म्हणजे 1.5 जे टीव्ही पाहणारे व्ह्युअर्स आहेत, टीव्ही पाहणारे जे लोक आहेत, यांनी ॲडमिट केलेलं आहे म्हणजे मान्य केलेलं आहे की द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली म्हणजे लहान मुलांची, ओके, किंवा एल्डरली जे वयोवृद्ध लोक आहेत त्या लोकांची किंवा लहान मुलांची जी केअर आहे, काळजी घेणे, याच्याकडे निग्लेक्ट होत आहे. म्हणजेच काय तर दुर्लक्ष केलं जात आहे. कशामुळे? टीव्हीमुळे. एकदम व्यवस्थित पॅसेज समजून घ्यावं. ओके, बघा, फाईल टेलिव्हिजन हॅज कंट्रीब्युटेड टू द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स. आयरोनिकली इनफ चिल्ड्रन हॅव रिपोर्टेड दॅट दे प्ले लेस. बघा, फाईल म्हणजे च्या दरम्यान टेलिव्हिजन हॅज कंट्रीब्युटेड टू द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स. टेलिव्हिजनने कंट्रीब्युशन दिलंय म्हणजेच काय तर सहभाग दिलेला आहे. कशामध्ये सहभाग दिलाय? तर गेम्स आणि स्पोर्ट म्हणजे खेळांची पॉप्युलरिटी, खेळांची प्रसिद्धी होण्यामागं सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे? तर या टीव्हीचा आहे. आयरोनिकली न, परंतु याचा उपरोधकपणे किंवा याच्या उलट एक बाजू त्यांनी सांगितले. बघा, चिल्ड्रन हॅव रिपोर्टेड दॅट दे प्ले लेस. खेळांची पॉप्युलरिटी, प्रसिद्धी तर वाढली, परंतु असं रिपोर्ट सांगते की दे प्ले लेस. मुलं बघा गेम तर पाहत आहेत परंतु ते गेम कमी खेळत आहेत. ओके, बघा, दे प्ले लेस. चला पुढे बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन. बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन. टेलिव्हिजनने लहान मुलांचं जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे. इन पर्टिक्युलर देअर नॉलेज ऑफ द व्हेरियस प्रोडक्ट बीइंग ॲडव्हर्टाइज. ज्ञानामध्ये तर वाढ झाली परंतु कशा ज्ञानामध्ये? बघा, पर्टिक्युलर देअर नॉलेज, पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट, देअर नॉलेज त्यांच्या ज्ञानामध्ये एका विशिष्ट पद्धतीने वाढ झालेली आहे. जे की प्रोडक्ट, बघा, व्हेरियस प्रोडक्ट म्हणजे विविध असे जे प्रोडक्ट आहे जे टीव्हीवरती ॲडव्हर्टाइज केले जातात तेवढ्याच प्रोडक्टमध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे. The survey shows that very few children are watching many educational programs. The survey shows that या सर्वेने असं सांगितलं आहे की very few children, अगदी असे कमी मुलं एज्युकेशनल प्रोग्राम टीव्हीवरती पाहत आहेत. बघा, परत एकदा बघा, very few children are watching many educational programs. अत्यंत कमी असे लोक शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत. पुढे बघा, the parents who were interviewed said their children's studies were affected. बघा, the parents who were interviewed, जे पालक होते त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांनी सेड केलं म्हणजे ते म्हणाले की देअर चिल्ड्रन स्टडीज, त्यांच्या मुलांच्या अभ्यासावरती त्याचा अफेक्ट झालेला आहे, परिणाम झालेला आहे. मेनी पॅरेंट्स हॅव कट ऑफ द केबल टीव्ही टू रिड्यूस डिस्ट्रॅक्शन फॉर द चिल्ड्रन. मुलांचं डिस्ट्रॅक्शन होण्यासाठी, अभ्यासामधून त्यांचं मन विचलित होऊ नये यामुळे असंख्य अशा पालकांनी काय केलेलं आहे? कट ऑफ द केबल टीव्ही, टीव्हीचं केबल कापून टाकलेलं आहे किंवा त्यांनी रिचार्ज मारणं बंद केलेलं आहे. हा पॅसेज होता. प्रश्न कसे आहेत आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न, व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज. पॅसेजची टोन काय विचारलेले प्रश्न आहेत. हा ITI इन्स्ट्रक्टर 2022 TCS पॅटर्ननी घेतलेल्या परीक्षेमधला पेपर आहे. व्हॉट इज द टोन ऑफ द पॅसेज. पॅसेजची टोन काय? पहिलं म्हणतो फिक्शियस म्हणजे काल्पनिक. ओके, दुसरा म्हणतो इमॅजिनरी, हे सुद्धा काल्पनिक. महत्वाचे वर्ड आहेत, लिहून घ्या. क्रिटिकल म्हणजे टीका करणारा. आणि चौथं आहे प्रेजवर्ती. प्रेजवर्तीचा अर्थ होतो, प्रेज म्हणजे स्तुती करणं, मग एखाद्याची स्तुती करण्यासारखं असं आपण म्हणू. मग या पॅसेजची टोन काय बरं? काल्पनिक आहे का? नाहीये. स्तुती करण्यासारखी आहे का? नाही. तर काय याचा करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 3, क्रिटिकल, टीका केली. कशाबद्दल? टीव्ही बद्दल टीका केलेली आहे. सेकंड प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स इज इनकरेक्ट. चुकीचं विधान तुम्हाला फाइंड आउट करायचं. बघूया, चिल्ड्रन हॅव नो आयडिया अबाउट द प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज ऑन टेलिव्हिजन. बघा, चिल्ड्रन हॅव नो आयडिया. बघा, मुलांना कल्पना नाहीये की बाबा टीव्हीवरचे जे प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज केले जातात त्यांची मुलांना कल्पना नाहीये. दुसरं बघा, टेलिव्हिजन हॅज इन्क्रीज द जनरल नॉलेज ऑफ चिल्ड्रन. दिलेलं आहे मित्रांनो, पॅसेजमध्ये तुम्ही व्यवस्थित वाचला त्यावेळेला कळालंय की त्यांचं जनरल नॉलेज वाढलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. आपल्याला शोधायचं इनकरेक्ट म्हणजे हे दिलेलं आहे विधान. तिसरं बघा, द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली इज गेटिंग निग्लेक्टेड ड्यू टू टेलिव्हिजन. टेलिव्हिजनमुळे लहान मुलांच्या आणि वयोवृद्धांच्या काळजीकडे निग्लेक्ट केले, दुर्लक्ष केले गेलेलं आहे. विधान बरोबर आहे, हे ऑप्शन नाहीये.
केबल टीव्ही हॅज बीन कट ऑफ टू अवॉइड डिस्ट्रॅक्शन फॉर चिल्ड्रन. मुलांचं डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून केबलचं टीव्हीचं काय केलेलं आहे, त्यांनी कट केलेले आहेत, केबल कट केले. हे सुद्धा पॅसेजमध्ये दिलंय. मग उरला फक्त एकच, जो की 1 नंबरच आहे. चिल्ड्रन हॅव नो आयडिया अबाउट द प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज ऑन टेलिव्हिजन. टीव्हीवरती जे प्रोडक्ट ॲडव्हर्टाइज केले त्याबद्दल त्यांना कल्पना नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हा पॅसेजमध्ये दिलेला नव्हता, म्हणून तो इनकरेक्ट आहे. नंतर बघा, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. पॅसेजची सेंट्रल थीम कोणची. स्टडीज अँड टेलिव्हिजन, अभ्यास आणि टीव्ही. रिलेव्हन्स ऑफ स्पोर्ट अँड गेम, खेळाशी संबंध असणं. चेंजिंग लाईव्ज ऑफ पीपल, लोकांचं आयुष्य बदलणं. द इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन, टीव्हीचे परिणाम. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, इफेक्ट्स ऑफ टेलिव्हिजन. टेलिव्हिजनचे इफेक्ट काय काय झाले. जर पालकांचं लहान मुलांनी वयोवृद्धांकडे त्यांचं अटेन्शन कमी झालं, पालकांना टीव्हीचे केबल कट करावं लागले. कशामुळे, तर मुलं अभ्यास करत नव्हते. त्यांचं नॉलेज फक्त एकाच, जेवढ्या ॲडव्हर्टाईज दाखवतात तेवढंच त्यांचं नॉलेज वाढत होतं, बाकी नॉलेज त्यांचं वाढत नव्हतं. मग मित्रांनो सर्व इफेक्ट दाखवलेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा तुमचा आन्सर आहे, थीम आहे. नंतर बघा क्वेश्चन 4, व्हॉट इज द वन निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ टेलिव्हिजन मेन्शन इन द पॅसेज. एक निगेटिव्ह इम्पॅक्ट सांगा टीव्हीचा. ओके, पहिलं बघा, इट हॅज इन्क्रीज्ड एज्युकेशनल प्रोग्राम फॉर चिल्ड्रन. बघा, इन्क्रीज एज्युकेशनल प्रोग्राम फॉर चिल्ड्रन. बघा, एज्युकेशनल प्रोग्रामचं काय झालेलं आहे, तर वाढलेलं आहे. हा एक. दुसरा, इट हॅज कॉज निग्लेक्ट इन द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली. लहान मुलांकडे आणि वयोवृद्धांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा एक आहे. इट हॅज मेड चिल्ड्रन मोर ॲक्टिव्ह इन स्पोर्ट. स्पोर्टमध्ये मुलांचं ॲक्टिव्ह झालेत मुलं. काय होतं का, नाही. ओके. इट हॅज रिड्यूस द पॉप्युलरिटी ऑफ गेम्स. खेळांची पॉप्युलरिटी कमी झाली आहे का, नाही. पॅसेजमध्ये दिलेलं होतं की पॉप्युलरिटी काय झालेली आहे, वाढलेली होती. मग निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 आहे, जो की नकारार्थी परिणाम झालाय. म्हणजेच काय, तर इट हॅज कॉज्ड निग्लेक्ट इन द केअर ऑफ चिल्ड्रन अँड एल्डरली. लहान मुलांच्या आणि वयोवृद्धांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचा आन्सर आहे. नंतर बघा, व्हॉट ॲक्शन हॅव सम पॅरेंट्स टेकन टू रिड्यूस द डिस्ट्रॅक्शन कॉज्ड बाय टेलिव्हिजन. बघा, व्हॉट ॲक्शन हॅव सम पॅरेंट्सनी त्यांचं डिस्ट्रॅक्शन, टीव्हीवरून डिस्ट्रॅक्शन त्यांचं कमी व्हावं, त्यामुळे म्हणजेच काय, तर अभ्यासाकडून त्यांचं डिस्ट्रॅक्शन काय, तर दुसरीकडे टीव्हीकडे वळू नये. मग हे डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं, ओके, काय ॲक्शन घेतली. बघा, दे हॅव एनकरेज चिल्ड्रन टू प्ले मोर गेम्स. मुलांना म्हणले तुम्ही बिंदास खेळा. दे हॅव स्विच टू एज्युकेशनल प्रोग्राम. त्यांनी टीव्हीवर त्यांनी एज्युकेशनल प्रोग्राम दाखवले. दे हॅव कट ऑफ द केबल. त्यांनी टीव्हीचे जे केबल होते ते कट केले. ओके, हा परिणाम केला त्यांनी. दे हॅव इन्क्रीज रिस्ट्रिक्शन ऑन टेलिव्हिजन. टेलिव्हिजन पाहण्यावर त्यांनी मुलांवरती बंधनं लावली. असं काय होतं का, नाही. तर ऑप्शन नंबर 3 होतं, त्यांनी टीव्हीचे केबल कट ऑफ करून टाकले. ओके, कापून टाकले. नंतर बघा, व्हॉट डज द सर्वे रिव्हील अबाउट चिल्ड्रन्स व्ह्यूइंग हॅबिट्स. मुलांची जी आपण काय म्हणतो, आपण चिल्ड्रन व्ह्यूइंग हॅबिट्स म्हणजेच काय, मुलं जे टीव्ही पाहतात या सवयीमुळे एक काय सत्य झालेलं आहे, किंवा सर्वे काय म्हणतो, या सर्वेने काय रिव्हील केलंय, मुलं जे टीव्ही पाहतात त्यांनी काय. बघा, मोस्ट चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम. ओके, म्हणजे खूप सारे मुलं एज्युकेशनल प्रोग्राम पाहिलेत. होतं का, नाही. म्हणजे पहिलं चूक. व्हेरी फ्यू चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम, हे होतं. बघा, हे होतं. ओके. चिल्ड्रन ओनली वॉच स्पोर्ट ऑन टेलिव्हिजन. मुलं फक्त खेळ बघायला टीव्हीवर. असं काय होतं का, नाही. वर दिलं होतं एज्युकेशनल प्रोग्राम सुद्धा पाहिले. चिल्ड्रन वॉच टेलिव्हिजन ओनली फॉर ॲडव्हर्टायझमेंट. मुलं फक्त ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलेत. असं काय होतं का, नाही. तर ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर आहे. बघा, व्हेरी फ्यू चिल्ड्रन वॉच एज्युकेशनल प्रोग्राम. खूप कमी मुलं हे शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत. ओके. नंतर बघा, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ अफेक्टेड इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. या अफेक्ट या शब्दाचा तुम्हाला अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द सांगायचा. पहिला आहे इन्फ्लुएन्स, दुसरा इम्प्रूव्ड, तिसरा अनचेंज, चौथा डॅमेज. ओके. आता बघा, इन्फ्लुएन्स अर्थ होतो प्रभाव टाकणे. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे, एखादी गोष्ट प्रगती होणं. अनचेंज म्हणजे न बदलणं. डॅमेज म्हणजे नुकसान. मग अफेक्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवरती वाईट परिणाम होणे, तर एखादी परिस्थिती सुधारणं, यासाठी येतं इम्प्रूव्ड. ओके. पुढे बघा, व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ द निग्लेक्टेड इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. या निग्लेक्ट या शब्दाचा सिनॉनिम, समानार्थी शब्द, सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ओके. पहिला दिलाय इग्नोर्ड, दुसरा दिलाय सपोर्टेड, तिसरा दिलाय इनहॅन्स, चौथा दिलाय फोकस. तर निग्लेक्टचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे. मग दुर्लक्ष करणे याच्यासाठी समानार्थी शब्द आपल्याकडे येतो. ऑप्शन नंबर 1 इग्नोर. ओके. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, निग्लेक्ट त्याचं सिमिलर. सपोर्ट पाठिंबा देणं. इनहॅन्स म्हणतो एखाद्या गोष्टीची गती वाढवणं. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणं. म्हणजे उरलाय एकच, फोकसचा, निग्लेक्टचा सिमिलर वर्ड येतो इग्नोर. पुढे बघा, व्हॉट डज द सर्वे रिव्हील अबाउट चिल्ड्रन वॉचिंग एज्युकेशनल प्रोग्राम.
मुलं जे शैक्षणिक प्रोग्राम पाहत आहेत त्याचा काय झालेला आहे परिणाम. ओके, हा झालाय क्वेश्चन झालाय. ओके, पुढे बघा आता. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ द ड्रॅमॅटिकली इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. ड्रॅमॅटिकली, ओके, या ड्रॅमॅटिकली या शब्दाचा समानार्थी. ड्रॅमॅटिकलीचा अर्थ होतो नाट्यमय रीतीने एखादी गोष्ट बदलणं किंवा ओके किंवा त्यामध्ये एखादा अचानकपणे झालेला बदल. आता सिनोनिम पाहायचा. स्लाइटली म्हणजे हळुवारपणे, सिग्निफिकंटली अत्यंत महत्वाच्या दृष्टिकोनात अत्यंत महत्वाचा घटक, ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू, इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे. मग ड्रॅमॅटिकली म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये बदल होणे, तर बदल कसा झाला, सिग्निफिकंटली अत्यंत महत्वाच्या दृष्टिकोनातून. मग हा त्याचा सिमिलर वर्ड झालेला आहे. ओके, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ओके, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. तुम्हाला कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो या कोर्समध्ये काय असणार आहे, तर 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक अँड ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, डेली प्रॅक्टिस एक्सरसाइज होणार आहे तुमच्याकडून, ग्रुप डिस्कशनची डेली प्रॅक्टिस होणार आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, आपली कोर्सची फीस ही ऑफरमध्ये दिलेली आहे. अगोदर 2499 होती, परंतु सध्या 599 ही आपली ऑफर प्राईस आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, आणि या ॲपवरती आपलं तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.